केज विकास संघर्ष समिती केज बस स्थानकातील विविध समस्यांसंदर्भात आक्रमक झाली होती। यावेळी मोठ्या संख्येने केज विकास संघर्ष समितीचे नागरिक उपस्थित होते। सदर घटना आज मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे। केज विकास संघर्ष समितीच्या वतीने गेली अनेक वेळापासून केज बस स्थानकातील सोयीसुविधांसंदर्भात पाठपुरावा केला होता, मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व बस स्थानक सुसज्ज करण्यात यावे, तसेच गेट बसवण्यात यावे, महिलांचे शौचालय स्वच्छता करावी, पुरुषांच्या शौचालय स्वच्छता करावी, यासह येथे गाड्यांचे डेपो बनवावे, अशा विविध मागण्यासंदर्भात केज विकास संघर्ष समिती आक्रमक झाली होती। त्यांनी काही काळ बसगाड्या ठप्प करून ठेवल्या होत्या। यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते। आज केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं केज बस स्थानकात गाड्या प्रवेशबंदी केलेली आहे। कारण हे आम्ही गेली अनेक वर्ष केज या ठिकाणी बस डेपो व्हावा यासाठी राज्य परिवहन मंडळाकडे मागणी करतोय। केज शहरात 7 एकर जागा रिझर्व आहे, आरक्षित आहे, मात्र या जागेकडे बघायला हे महामंडळ तयार नाही आहे। आम्ही सतत पाठपुरावा करतोय। 7 एकरपेक्षा अधिक जागा बीड रोडला या ठिकाणी या खास कामासाठी दिलेली केज बसच्यानी, मात्र तरीही महामंडळ या ठिकाणी याकडे लक्ष देत नाही। आमची दुसरी मागणी आहे, केज शहरामध्ये बस स्थानकात रिझर्वेशन सुविधा सुरू होती केज बसच्यासाठी, आता ती धारूर या ठिकाणी नेली आहे। जेव्हा की केज हे 2 महामार्गावरचं जोडणीवरचं शहर आहे। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2 प्रमुख महामार्ग आहेत। जे करणार आम्ही प्रत्येक वेळेस हे प्रशासन तुमच्या आत लपतंय। आज चोऱ्या होतात, कंपाऊंड वॉल नाही सर, इथं कसं चालायचंय? गाडी जाऊ द्या, एवढी गाडी जाऊ द्या, गाडी जाऊ द्या, ठीक आहे। आम्हाला न्याय पाहिजे। अधिकारी येतात आणि कॅबिन मध्ये बसतात सर। अशा प्रकारे केज विकास संघर्ष समिती आक्रमक झाली होती।